सुनबाई तू तर अशी म्हणतेस तसं काय आम्हाला पोरच नाही झाले, आम्हाला काही पोरं नाही झाली तर आम्हाला पण येते पोरं सांभाळायला, समज ना. तू नको शिकूस आम्हाला. काय सांगू बया तुला, आधीच उरला असतात फाल्गुन मास, आधीच कामं करायची नाही आणि आता तर काय बया पोरच झाले. आता तर कटलं तोंडानं मी तिला कामं सांगू. अगं सगळं तिला बेडवर नेऊन द्यावं लागतंय मला. बोल आता, जसं काय आपल्याला पोरं झालं ना, आपण तर किती पोरं बघून सगळं घर सांभाळत होतो. आजकालच्या पोरींच आहे का तसलं काय? कसं उचलतीस तिला, तिचा हात निघाल की कोपऱ्यात न. काय तुम्ही आजकालच्या पुरीचे काय खेळ नाही वय. दिवसभर काय तिला ते हागीच घालायचं. ते पहिलं काढते लंगूट तेवढे बाया आणून ठेवलेत मी, शिवून घेतलेत लंगूट बाजूवालीकडनं आणि ते कशासाठी शिवलेत, ते तिच्यासाठी शिवलेत ना मी. नुसतं दिवसभर तिला त्या हागीज मध्ये ठेवायचं. अगं कशी होत असेल तिची त्वचा, त्याला कसं होत असेल. जरा समजून घ्यायचं नाही, आपल्या स्वतःला त्रास नको म्हणून नुसतं आपल्या हागीज मध्ये ठेवायचं तिला. बाई तिला आहे ना अजिबात पावडरचं दूध पाजायचं नाही, तिला अंगावरच दूध पाजायचं. घरात मेथीचे लाडू बनवून ठेवलेत, दूध जास्त लावले, ते खात जा मेथीचे लाडू. दूध पित जा, दूध जास्त येईल, भरपूर येईल. अरे आईचं दूधच पौष्टिक असतं, त्यानं काही तुमची फिगर खराब होत नाही, कळलं का.